नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. चला आता मित्रांनो, मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना पाठीमागच्या तासाला आपण वृत्तरचना पूर्णपणे त्याचा अभ्यास केला. त्यामध्ये आपण अक्षरगणवृत्त, मात्रावृत्त, मुक्तछंद, अभंग आणि ओवी हे आपण पाहिलं. चला तर आज आपण अभ्यास करणार आहोत अर्थातच मराठी भाषेतील काळाच्या संदर्भात. आजचा आपला घटक कोणता आहे रे? आपला आजचा घटक आहे काळ. काय आहे? काळ. आता काळाच्या संदर्भात विचार करत असताना परीक्षेला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे काय प्रश्न विचारला जाईल? प्रिव्हियस इयर क्वेश्चन. समजा परीक्षेला प्रश्न विचारला, काय प्रश्न विचारला? प्रश्न असा आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, जे झाले ते चांगल्यासाठी, जे होते ते चांगल्यासाठी. जे झाले ते चांगल्यासाठी. जे होणार ते चांगल्यासाठी. तू विनाकारण चिंता करू नको. जो हुआ वो अच्छा हुआ, जो हो रहा है वो अच्छा हो रहा है, जो होगा वो भी अच्छा होगा, आप क्यों व्यर्थ चिंता करते हो. असं तुम्ही हिंदीमधून बऱ्याच वेळा ऐकलेलं असेल. आणि मग अशा प्रकारचं हे उदाहरण, अशा प्रकारचा हा प्रश्न परीक्षेला तुम्हाला विचारला आणि विचारल्यानंतर या ठिकाणी ओळखलं. काय विचारलं रे? काळ ओळखा. काळ ओळखा. अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला विचारला आणि विचारल्यानंतर खाली तुम्हाला पर्याय दिले. आता पर्यायामध्ये काय दिलं? पर्याय तर पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिले की हा कोणता काळ आहे. मग कोणता काळ आहे म्हटल्यानंतर इथं टाकलं ए हा वर्तमान काळ आहे. बी पर्याय दिला हा भूतकाळ आहे. सी पर्याय दिला हा भविष्यकाळ आहे. डी पर्याय दिला हा ऐतिहासिक वर्तमान आहे. ऐतिहासिक वर्तमान काळ आहे. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले आणि विचारल्यानंतर आता तुम्हाला योग्य उत्तराची निवड करायची आहे. चला पहा आता काय उत्तर असावं, तुम्हीही मला सांगा. चलो, कौन बनेगा करोडपती काय असावं रे? पहा प्रश्न काय विचारला. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, जे होते ते चांगल्यासाठी, जे झाले ते चांगल्यासाठी, जे होणार ते चांगल्यासाठी. तू विनाकारण चिंता करू नको. हा वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे की ऐतिहासिक वर्तमान काळ आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऐतिहासिक वर्तमान. ही बाकीची उत्तरं काय आहे रे? चुकीची आहे. मग ऐतिहासिक वर्तमान म्हणजे काय किंवा ऐतिहासिक वर्तमानच का म्हणायचं? मग वर्तमान काळ, सगळ्यात पहिल्यांदा काळ म्हणजे काय, काळाचे मुख्य प्रकार किती व कोणते, त्याचे पोट प्रकार कोणते, काळ ओळखण्याच्या खुणा यासारखे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. मग चला आता या आपण काळामध्ये काय शिकणार आहोत रे? काळामध्ये पहिली बाजू शिकणार आहोत काळ. काळामध्ये पहिला प्रकार आपण शिकणार आहोत एक, काळ म्हणजे काय. काय शिकणार आहोत? काळ म्हणजे काय. नंतर काय शिकणार आहोत रे? दुसरी बाजू, काळाचे मुख्य प्रकार. काळाचे मुख्य प्रकार. नंतर काय शिकणार आहोत आपण? तिसरी बाजू, त्याच्यामध्ये काळाचे पोट प्रकार. पोट प्रकार. त्यानंतर काय शिकणार आहोत? चौथी बाजू, काळाचे पोट प्रकार. नंतर काळ ओळखण्याच्या खुणा. नंतर काय शिकणार आहोत रे? काळ ओळखण्याच्या खुणा. आणि लास्ट शेवटी आपण पाचवी बाजू शिकणार आहोत,
प्रिव्हियस इयर क्वेश्चन. बरोबर. मग एवढ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत. मग शिकत असताना प्रामुख्याने आता लगेचच मी तुम्हाला समजून सांगेल काळ म्हणजे काय, काळाचे मुख्य प्रकार, काळाचे पोट प्रकार, काळ ओळखण्याच्या खुणा आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन. येतंय लक्षात? चला आता आपण पहिल्यांदा पाहतोय काळ. आता काळाच्या संदर्भात विचार करत असताना मी या ठिकाणी काही उदाहरणं लिहिणार आहे. उदाहरण असं आहे पहा. इथं लिहिलं जय अभ्यास करतो. जय अभ्यास करतो. काय पुढे? समृद्धीने रांगोळी काढली. समृद्धीने रांगोळी काढली. रांगोळी काढली. मी क्रिकेट खेळेल. बरोबर. आता ही किती वाक्य झाली रे? 3 वाक्य झाली. हे उदाहरण आपण घेतलं. पहिल्या वाक्यामध्ये जय अभ्यास करतो, दुसऱ्या वाक्यामध्ये समृद्धीने रांगोळी काढली, तिसऱ्या वाक्यामध्ये मी क्रिकेट खेळेल. मित्रांनो, इथं करणारा जय, केलेला अभ्यास, काढणारी समृद्धी, काढलेली रांगोळी, खेळणारा मी आणि खेळलेला क्रिकेट. मग या वाक्यामध्ये क्रिया होते अभ्यासाची, क्रिया होते रांगोळी काढण्याची आणि क्रिया होते या ठिकाणी क्रिकेटची. म्हणजे अभ्यास करण्याची क्रिया झाली, रांगोळी काढण्याची क्रिया झाली, खेळण्याची क्रिया झाली. मग इथं लक्षात ठेवा की वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रियेचा बोध होतो. इथं झाली क्रिया अभ्यास करण्याची, इथं झाली क्रिया रांगोळी काढण्याची, इथं झाली क्रिया खेळण्याची. वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रियेचा बोध होतो, त्याचबरोबर ती क्रिया कोणत्या वेळेला घडते, वेळेचा बोध होणे, यालाच काळ असे म्हणतात. वेळेचा बोध होणं याला काय म्हणायचं रे? काळ असे म्हणतात. पक्क लक्षात ठेवा. तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पहा मी काय सांगतो ते. इथं तुम्हाला लक्षात ठेवायचंय काय की वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून रूपावरून क्रियेचा बोध होतो. वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रियेचा बोध होतो. त्याचबरोबर ती क्रिया कोणत्या वेळेला घडते, ती क्रिया कोणत्या वेळेला घडते, वेळेचा बोध होणे. पहा बरं का, काय सांगितलं? कोणत्या वेळेला घडते. मग इथं वेळेचा बोध होणे यालाच काळ असे म्हणतात. वेळेचा बोध होणे. नीट लक्षात ठेवा. इथं काय सांगितलं? वेळेचा बोध होणे यालाच काय म्हणायचं? वेळेचा बोध होणे यालाच काळ असे म्हणतात. लक्षात ठेवा. पहा मी काय सांगितलं. वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रियेचा बोध होतो. त्याचबरोबर ती क्रिया कोणत्या वेळेला घडते, वेळेचा बोध होणं यालाच काय म्हणायचं? काळ असे म्हणतात. वेळेचा बोध होणे याला काळ असे म्हणतात. मग क्रिया कशी घडते? क्रिया आता घडते, घडून गेली की घडणार आहे. वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कशी घडते यानुसार काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात. मग आता लक्षात ठेवा, वाक्यात क्रिया कशी घडते. काय सांगितले रे? वाक्यात क्रिया कशी घडते यानुसार हा जो काही काळ वगैरे आहे, या काळाचे प्रामुख्याने किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. या 3 प्रकारामध्ये हा पहिला प्रकार आहे, हा दुसरा प्रकार आहे आणि त्यानंतर हा तिसरा प्रकार आहे. बरोबर. आता नीट लक्षात घ्या, हे काय आहे?
वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कशी घडते यानुसार काळाचे मुख्य किती प्रकार पडतात रे? 3 प्रकार पडतात. काळाचे प्रकार. मग काळाचे प्रकार किती आहे? 3. 3 प्रकारामध्ये मग पहिला जो काही प्रकार आहे त्या पहिल्या प्रकाराला म्हटलं जातं वर्तमान काळ. कोणता काळ आहे रे? वर्तमान काळ. दुसरा जो काळ वगैरे आहे इथं पक्क लक्षात ठेवा, हा आहे वर्तमान काळ. ओके. हा दुसरा जो काही भाग आहे या दुसऱ्या भागाला म्हटलं जातं भूतकाळ. कोणता? भूतकाळ. आणि तिसरा जो भाग आहे त्यात हा दुसरा झाला आणि हा तिसरा भाग झाला, या तिसऱ्या भागाला म्हटलं जातं भविष्यकाळ. काय म्हटलं जातं? भविष्यकाळ. मग आता लक्षात ठेवा, वाक्यामध्ये क्रिया कशी घडते यानुसार या ठिकाणी काळाचे मुख्य 3 प्रकार पडतात. एक वर्तमान काळ, दुसरा भूतकाळ आणि तिसरा भविष्यकाळ. आता वर्तमान म्हणजे काय? तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचे, वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते. क्रिया आत्ता घडते असा बोध होतो. क्रिया काय होतं रे? आत्ता घडते असा बोध होतो आणि म्हणून त्याला म्हणायचं वर्तमान काळ. उदाहरण, मी अभ्यास करतो. म्हणजे क्रिया कशी घडते रे? आत्ता घडते. मी अभ्यास करतो. इकडे काय होईल रे? इथं तुम्हाला लक्षात ठेवायचे ते म्हणजे असं, वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून क्रिया घडून गेली असा बोध होतो. बरोबर. आणि मग क्रिया घडून गेल्याचा बोध होतो. उदाहरणार्थ, मी जर इथं म्हटलं माझा अभ्यास झाला, क्रिया काय झाली रे? इथे घडून गेली. बरोबर. आणि इकडे काय होईल? तर इकडे वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून लक्षात ठेवा, वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडणार आहे. घडणार आहे असा बोध होतो. त्याला काय म्हणायचं रे? त्याला म्हणायचं भविष्यकाळ. वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे काय होणार आहे रे? घडणार आहे. तो जो काळ आहे त्या काळाला भविष्यकाळ म्हणतात. मी अभ्यास करील. मी अभ्यास करील किंवा करेल. मी अभ्यास करील याचा अर्थ क्रिया फ्युचरमध्ये काय होणार आहे? घडणार आहे. मग आता लक्षात ठेवा, इथं पहा काळाचे मुख्य प्रकार. मग काळाच्या मुख्य प्रकाराचा जर विचार वगैरे केला तर काळाचे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, काळाचे मुख्य प्रकार. मग काळाचे मुख्य प्रकार किती आहेत रे? 3. एक वर्तमान काळ, दुसरा भूतकाळ, तिसरा भविष्यकाळ. मग वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते असा बोध होतो, त्याला वर्तमान काळ म्हणतात. मी अभ्यास करतो. वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून क्रिया घडून गेली असा बोध होतो, याला म्हणायचं भूतकाळ. आणि वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडणार आहे याला म्हणायचं भविष्यकाळ.
मी अभ्यास करतो. वर्तमान माझा अभ्यास झाला. भूतकाळ मी अभ्यास करील. हा कोणता काळ आहे रे? भविष्यकाळ. ठेवा पटापट लक्षात. याला कोणता काळ म्हणायचं? भविष्यकाळ. ठीक आहे. कोणता काळ झाला रे? भविष्यकाळ. आता हा जो काही हे जे काही 3 मुख्य काळ आहे, या मुख्य काळाचे 4 पोट प्रकार पडतात. प्रत्येक मुख्य काळाचे 4 पोट प्रकार. लक्षात ठेवा. काय सांगितले इथं? प्रत्येक मुख्य काळाचे प्रत्येक मुख्य काळाचे 4 पोट प्रकार. प्रत्येक मुख्य काळाचे 4 काय आहे रे? प्रत्येक मुख्य काळाचे 4 पोट प्रकार. या 4 पोट प्रकारांचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचे प्रत्येक मुख्य काळाचे 4 पोट प्रकार. मग या 4 पोट प्रकारामध्ये आता आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. हे लक्षात घेत असताना मित्रांनो, ह्या आहेत 4 महत्त्वाच्या गोष्टी. मग इथं काय आहे? 4 महत्त्वाचे काळ कोणते आहेत रे? तर पाहूया 4 महत्त्वाचे काळ कोणते. तर इथं पहा, हा आहे, इथं हे 4 काळ आहे. 4 काळामध्ये हा आहे पहिला काळ, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. आता 4ही काळ आपल्याला समजून घ्यायचे आहेत. 4ही काळ समजून घेत असताना पहिला जो काय आहे त्याला म्हणायचं साधा काळ. साधा काळ, साधा वर्तमान, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. बरोबर? काय सांगितलं? साधा वर्तमान, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ, साधा काळ. नंतर दुसरा जो आहे त्याला म्हटलं जातं चालू. चालू म्हणजे तो कसा आहे रे? अपूर्ण काळ. कोणता आहे? अपूर्ण काळ. तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं पूर्ण काळ. कोणता काळ आहे रे? पूर्ण काळ. आणि त्याच्या नंतरचा जो आहे त्याला म्हणायचं रीतिकाळ. कोणता काळ आहे रे? रीतिकाळ. असे काळाचे मुख्य प्रकार किती झाले? तर ते झाले किती रे? तर ते झाले 4. एक साधा, दुसरा चालू म्हणजे अपूर्ण, तिसरा पूर्ण आणि चौथा काळ आहे रीतिकाळ. आता आपल्याला हे जे काही 4 काळ आहे, मग या 4 काळाचा विचार करत असताना साधा, चालू, पूर्ण, रीती हे प्रकार या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत. मग हे अभ्यासत असताना आता आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत याचा अर्थ असा की इथं हे सगळे काळ आपण अभ्यासणार आहोत. आता इथं पहा ना, मी एक काळ घेतो. पहिला जो काही काळ आहे त्या पहिल्या काळाचं नाव जर आपण पाहिलं तर त्याला साधा वर्तमान म्हटलं जातं. काय आहे रे? हा साधा वर्तमान. हा आहे साधा वर्तमान काळ. बरोबर? आता साध्या वर्तमानामध्ये हे काय आहे रे? हा साधा. साध्यानंतर हा कसा आहे? चालू आहे. चालू नंतर हा कसा आहे? हा याला काय म्हटलं जातं? पूर्ण म्हटलं जातं. मग साधा, चालू, पूर्ण, रीती. साधा, चालू, पूर्ण, रीती. बरोबर? साधा, चालू, पूर्ण, रीती. आता साधा, चालू, पूर्ण, रीती म्हणजे आपण काळ कोणता पाहतोय? मग इथं वर्तमान काळ.
या वर्तमान काळाचा जर विचार वगैरे केला तर इथं आहे साधा वर्तमान. दुसरा प्रकार आहे चालू. चालू म्हणजेच कसा रे? अपूर्ण वर्तमान. नंतर कोणता आहे? पूर्ण वर्तमान. पूर्ण वर्तमानानंतर कोणता आहे रे? रीती वर्तमान. बरोबर, रीती वर्तमान. साधा, चालू, पूर्ण, रीती. साधा, चालू, पूर्ण, रीती. पहा आता, राम आंबा खातो. खाणारा कोण आहे रे? राम. खाल्लेला काय आहे? आंबा. राम आंबा खातो, बरोबर आहे. पण रामाची खाण्याची क्रिया पूर्ण की अपूर्ण हे सहजासहजी लक्षात येत नाही. म्हणजे वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून फक्त क्रियेचा बोध होतो, ती क्रिया पूर्ण की अपूर्ण हे लक्षात येत नाही. या ठिकाणी ओळखण्याची खूण. साधा वर्तमान काळ ओळखण्याची जी काही खूण वगैरे आहे ती ओळखण्याची खूण म्हणजे क्रियापदाच्या शेवटी. क्रियापदाच्या शेवटी. क्रियापदाच्या शेवटी कोणती भाषा येते रे? क्रियापदाच्या शेवटी. तर क्रियापदाच्या शेवटची जी काही भाषा आहे ती भाषा आहे अशी, तर त्या भाषेला म्हटलं जातं तची भाषा. कोणती भाषा आहे? तची भाषा. त म्हणजे तची भाषा, याचा अर्थ तची भाषा. तची भाषा म्हणजे काय रे? तर मुलगा असेल तर येतो, जातो, खातो, बसतो, उठतो. मुलगी येते, हसते, बसते, उठते, नाचते, जाते. अनेक येतात, पितात, जेवतात, झोपतात, निघून जातात, भांडेकुंडे धुवायला आम्हाला लावतात, त्रास देतात. म्हणजे ही जी काही भाषा आहे या भाषेला कोणती भाषा म्हणायचं रे? तची भाषा. मग लक्षात ठेवा, वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून फक्त वर्तमानातील क्रियेचा बोध होतो, क्रिया पूर्ण की अपूर्ण हे लक्षात येत नाही. ओळखण्याची खूण क्रियापदाच्या शेवटी तची भाषा म्हणजे तो, ते, तात येतात. येतो, जातो. मुलगा असेल तर येतो, जातो, खातो, पितो, बसतो, उठतो, नाचतो. मुलगी येते, हसते, बसते, उठते, नाचते, जाते. आणि इथं काय आहे रे? तर इथं आहे राम आंबा खात आहे. आता इथं काय लिहिलं पहा. इथं काय आहे? इथं मी लिहिलेलं आहे राम आंबा. राम आंबा खात आहे. राम आंबा खात आहे याचा अर्थ रामाची खाण्याची क्रिया कशी आहे रे? चालू. चालू आहे म्हणजेच ती क्रिया कशी आहे रे? अपूर्ण. मग वाक्यामध्ये वर्तमानातील क्रिया चालू म्हणजेच अपूर्ण असल्याचा बोध होतो. आणि म्हणून या ठिकाणी ओळखण्याची जी काही खूण वगैरे आहे ती ओळखण्याची खूण म्हणजे क्रियापदाच्या शेवटी. क्रियापदाच्या शेवटी. क्रियापदाच्या शेवटी. कोणती भाषा आहे तर क्रियापदाच्या शेवटी? क्रियापदाच्या शेवटची जी काही भाषा आहे ती भाषा इथं तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. ती कोणती आहे पहा. त्या भाषेला म्हटलं जातं त आहे. त आहे. अनेक असतील तर काय होईल रे? त आहेत. राम अभ्यास करत आहे, सीता अभ्यास करत आहे, मुले अभ्यास करत आहेत. ही अनेक वचनी भाषा झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे कोणता काळ आहे रे? पुढे आहे पूर्ण भूतकाळ. रामने आंबा. आता पहा बरं का पुढे. इथं काय करायचंय? रामने आंबा खाल्लेला आहे. खाल्लेला. रामने आंबा. इथं लक्षात घ्या, रामने आंबा. रामने आंबा खाल्लेला आहे. खाल्लेला आहे. रामने आंबा खाल्लेला आहे म्हणजे त्याची वर्तमानातील क्रिया काय झालेली आहे रे? पूर्ण झालेली आहे. वर्तमानातील क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणून इथं ओळखण्याची जी काही खूण वगैरे आहे ती ओळखण्याची खूण म्हणजे क्रियापदाच्या शेवटी. क्रियापदाच्या शेवटी.
कोणती भाषा येते रे क्रियापदाच्या शेवटी? क्रियापदाच्या शेवटी इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, लेला आहे, नवरदेव पिलेला आहे, मी आंबा खाल्लेला आहे, माझा अभ्यास झालेला आहे, ताईपने परीक्षा दिलेली लिहिली आहे, ती पास झालेली आहे, पाहुणे पुण्याला पोचलेले लेले आहेत आहेत. मग लक्षात ठेवा, लेला आहे, लिहिली आहे, लेले आहेत, लेला आहे, लिहिली आहे, लेले आहेत. ही भाषा जर येत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? पूर्ण वर्तमान काळ. कोणता काळ आहे रे? पूर्ण वर्तमान. त्यानंतर पुढच्या भागाचा जर विचार केला तर रीती वर्तमान. मग रीती वर्तमानामध्ये राम आंबा खात असतो. राम आंबा खात असतो, खाणारा कोण आहे रे? राम. मग वाक्यामध्ये क्रिया करणारा जो कोणी कर्ता आहे त्या कर्त्याची वर्तमानातील नेहमीची सवय. जो कोणी कर्ता आहे ना त्या कर्त्याची त्याची वर्तमानातील नेहमीची काय असते रे? नेहमीची सवय असते, त्याची सवय. त्याची ती काय असते? रीत असते. याचा जर बोध होत असेल तर त्या प्रकाराला रीती वर्तमान काळ असे म्हणतात. नेहमीची काय असते? ती त्याची सवय असते, रीत असते. मग या ठिकाणी ओळखण्याची जी काही खूण वगैरे आहे ती ओळखण्याची खूण म्हणजे ओळखण्याची खूण. काय खूण आहे रे? क्रियापदाच्या शेवटी. कोणती भाषा येते क्रियापदाच्या शेवटी? तर क्रियापदाच्या शेवटची भाषा आहे त असतोची भाषा येते. मुलगा असेल तर त असतो, मुलगी असेल तर त असते, आणि अनेक असेल तर त असतात. ही भाषा त्या ठिकाणी येत असते. आता साध्या वर्तमानामध्ये तची भाषा आली साधा वर्तमान, त आहेची भाषा आली चालू वर्तमान, लेला आहेची भाषा आली पूर्ण वर्तमान, आणि त असतोची भाषा आली काय आहे रे? ते रीती वर्तमान. पक्क लक्षात ठेवा. हे पहा इथं त आहे, लेला आहे, त असतो. पहा, मी पत्र लिहित आहे, मी पत्र लिहिलेले आहे, मी पत्र लिहित असतो. आई स्वयंपाक करते, आई स्वयंपाक करत आहे, आईने स्वयंपाक केलेला आहे, आई स्वयंपाक करत असते. पक्क लक्षात ठेवा. एकदम सविस्तर साध्या सोप्या सरळ पद्धतीने तुम्हाला लक्षात दिलेला आहे. पहा, मुलगा असेल तो असंच म्हणत असतो, मी खातो, बसतो, उठतो, पितो, नाचतो, जातो. मुलगी येते, हसते, बसते, उठते, खाते, पिते, जाते. अनेक येतात, बसतात, उठतात, खातात, पितात, निघून जातात. इथं भाषा कोणती येते? की तो अभ्यास करत आहे, ती अभ्यास करत आहे, आणि मुले अभ्यास करत आहे. मी अभ्यास केलेला आहे, मी पेपर दिलेला आहे, मी परीक्षा दिलेली आहे, आणि मी काय शेंगा खाल्लेल्या आहे. पाहुणे पुण्याला पोचलेले आहेत. रामने आंबा खाल्लेला आहे, रामने चिंच खाल्लेली आहे, रामने पेरू खाल्लेले आहे. इथं वाक्यामध्ये क्रिया करणारा जो कोणी कर्ता असतो त्या कर्त्याची वर्तमानातील नेहमीची रीत सवय पद्धत असते. मी दररोज सकाळी 6 वाजता उठत असतो. दररोज सकाळी 6 वाजता उठण्याची माझी सवय आहे. मी दररोज 7 वाजता वर्तमानपत्र वाचत असतो, माझी ती सवय. दर सुट्टीला मामाच्या गावाला जात असतो, ती माझी सवय आहे. पावसाळ्यामध्ये ढगांचा गडगडाट, विजेंचा कडकडाट होत असतो, ती नेहमीची रीत वगैरे आहे. गुढीपाडव्याला आम्ही गुढ्या उभारत असतो, ती आपली सवय आहे. दीपावली दसऱ्याला फटाके उडवत असतो, ती रूढ आहे, परंपरा आहे. अशा अर्थानं वाक्यामध्ये क्रिया करणारा जो कोणी कर्ता आहे त्या कर्त्याची नेहमीची रीत सवय पद्धत रूढ परंपरा याचा जर बोध होत असेल तर त्याला म्हणायचं रीतिवर्तमान. मग लक्षात ठेवा, त आहे, लेला आहे, त असतो. त आहे, लेला आहे, त असतो. अशा पद्धतीने वर्तमान काळ म्हणजे काय आणि वर्तमान काळाचे हे जे काही 4 प्रकार आहे, हे 4 प्रकार या ठिकाणी आपण सविस्तर पाहिलेले आहेत. ठीक आहे. चला तर मित्रांनो, आज आपण पाहिलं काळ म्हणजे काय, काळाचे मुख्य प्रकार, काळाचे मुख्य प्रकाराचे 4 पोट प्रकार आणि त्यातील वर्तमान काळ आणि वर्तमान काळ ओळखण्याच्या खुणा हे आपण पाहिलेलं आहे. हे शेवटचे 4 शब्द तुम्हाला पाठ करायचे आहे. त आहे, लेला आहे, त असतो. आणि परीक्षेला वाक्य आलं, क्रियापदाच्या शेवटी त आला, 100% साधा वर्तमान.
त आहे चालू वर्तमान, लेला आहे पूर्ण वर्तमान आणि त असतो किंवा असते असतात, तर 100% तो रीती वर्तमान काळ. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. थँक्यू.